नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। त्यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही नवीन जॉब अपडेट आलेली आहे। पद संख्या आहे 44 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पदाचे नाव आहे स्टाफ नर्स, या पदासाठी इथे भरती असणार आहे। आणि अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची इथे परीक्षा घेतली जाणार नाही, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। खूप चांगली भरती आहे, खूप चांगल्या जागा आहेत आणि स्टाफ नर्ससाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तर इथे तुम्ही नक्की अप्लाय करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। NHM 2025 अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचं आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती होणार आहे। पद संख्या आहे 44 जागांसाठी ही भरती होणार आहे। पदाचे नाव काय आहे तर नर्स, या पदासाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा किती जागा आहेत। स्टाफ नर्स स्त्रीसाठी 41 जागा आहेत, स्टाफ नर्स पुरुषसाठी 3 जागा आहेत। टोटल 44 जागांसाठी ही भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 48 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकतात। त्यानंतर आपण पुढची सविस्तर माहिती पाहूया। बघा, कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का तर हो, अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे? ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला 20,000 रुपये इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे, कुठल्याही प्रकारची इथे अर्ज फी लागणार नाही आहे, तर तुम्ही नक्की अप्लाय करा। कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे जॉब असणार आहे। ही NHM अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे तर मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। तुम्हाला अर्ज सादर करायचा पत्ता बघा, तुम्हाला अर्ज कुठल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे आणि कुठं वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तो ॲड्रेस इथे दिलेला आहे। वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, नमुपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर 15 ओ, किले गावठाण जवळ, CBC बेलापूर, नवी मुंबई 40614 या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। अर्ज करायला सुरुवात झालेली आहे तर हो, अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघूया। त्यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, नियम अटी काय आहेत, हे संपूर्ण माहिती आपण बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती कळेल। बघा, नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदासाठी इथे भरती राबवण्यात येत आहे। इथे संपूर्ण सविस्तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि ही जी भरती आहे फक्त आणि फक्त कंत्राटी स्वरूपाची असणार आहे। इथे सांगितलेलं आहे स्टाफ नर्स या पदासाठी इथे भरती होणार आहे। इच्छुक आणि पात्र जे उमेदवार आहेत त्यांनी अर्ज हा करायचा आहे। अर्ज कुठे करायचा आहे, कुठल्या ॲड्रेसवरती करायचा आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच ॲड्रेसवरती तुम्हाला 4/11/2000 पर्यंत सादर करावायचा आहे। त्यानंतर बघा, इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। किती जागा आहेत, काय पगार आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे आणि कुठल्या प्रवर्गासाठी जागा आहे त्याचे संपूर्ण डिटेल आहे। तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे। पदनाम बघा, स्टाफ नर्स स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष या दोघांसाठी सेम एज्युकेशन असणार आहे। 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि जनरल नर्सिंग अँड
मिडवाईफ डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जनरल नर्सिंग कोर्स असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. मिडवाईफ डिप्लोमा असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता, किंवा BSc नर्सिंग असेल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग असेल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता. म्हणजे बघा, 12वी उत्तीर्ण असणं गरजेचंच आहे. त्यानंतर कुठल्याही तुम्ही BSc नर्सिंग किंवा ANM GNMचा कोर्स असेल त्यापैकी एक तरीही तुम्ही इथं अर्ज करू शकता. पण तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर बघा, वयोमर्यादा तुम्हाला इथे काय लागणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज हा करू शकता. तुम्हाला 20,000 सॅलरी इथं मिळणार आहे. त्यानंतर बघा किती जागा आहेत ते पण पाहूया आपण. साठी 6 जागा आहेत, साठी 3 जागा आहेत, अ साठी 1 जागा आहे, ब साठी 1 आहे, क साठी 2 जागा आहेत, ड साठी 1 आहे, प्र साठी 1 आहे, व साठी 8 जागा आहेत, घ साठी 5 जागा आहेत, प्र साठी 5 जागा आहेत आणि अराखीव 8 जागा आहेत. असे टोटल 41 जागांसाठी फक्त आणि फक्त महिलांसाठी 41 जागा आहेत. तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा. आणि स्टाफ नर्स पुरुषसाठी फक्त 3 जागा आहेत. व साठी 1, प्र साठी 1 आणि राखीवसाठी 1. फक्त 3 जागा हे पुरुषांसाठी आहेत. महिलांसाठी खूप चांगली संधी आहे, तर इथे नक्की अप्लाय करा. त्यानंतर आपण बघा इथे काय काय माहिती दिलेली आहे, काय सूचना दिलेली आहे ते सुद्धा थोडक्यात मी सांगते. बघा इथे काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला इथे सांगितलेलं आहे 15 वित्त आयोगाअंतर्गत ही भरती होणार आहे आणि या संकेतस्थळावरती तुम्हाला जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि काही सूचना आणि काही माहिती दिलेली आहे ती बघा. म्हणजे तुमच्या जे अर्जामध्ये जी काही माहिती दिलेली आहे PDF मध्ये ती काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे आणि अर्ज हा अचूक म्हणजे काही चूक न करता भरणे गरजेचं आहे. आणि तो जो अर्ज आहे तो लास्टपर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे किंवा त्याच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे. त्यासाठी तुम्ही अचूक आणि कागदपत्रे नीट लावणे, काळजीपूर्वक लावणे गरजेचं आहे असं सुद्धा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्ज स्वीकारण्यात आला किंवा निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे तुमची निवड झाली असं होणार नाही आहे. तिथे तुमच्या निवडी अंतर्गत जे काही अर्थ आहे किंवा आहे तुमचं जे एज्युकेशन आहे त्यामध्ये जर नियमामध्ये बसत असाल, मार्क्स बघितले जातील, त्यानुसार तुमची ते निवड केली जाणार आहे. किंवा त्यानंतर किंवा त्याच्या आधी तुमची तात्काळ निवड रद्द करण्यात सुद्धा येऊ शकते असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा अर्ज करायचा आहे त्यानुसार काय सूचना दिलेल्या आहेत. ही फक्त 6 महिन्यासाठी भरती होणार आहे आणि ही फक्त कंत्राटी स्वरूपाची भरती आहे असं सांगण्यात आलेलं आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्जाविविध कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करणे गरजेचं आहे. त्यानंतर जे अर्जामध्ये माहिती दिलेली आहे ते अचूक भरणे आणि मुद्द्यानुसार भरणे ही इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा वयोमर्यादा तुमची इथे सांगण्यात आलेला आहे 38 ते 43 वर्षापर्यंत. अर्ज भरण्याच्या सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र आहे त्यामध्ये जे नाव आहे ते तुम्हाला अर्जात लिहायचं आहे आणि त्यासोबत शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत सुद्धा जोडायची आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे आणि त्यानुसार तुमचं जन्मतारीख टाकायची आहे आणि त्या दिवशी किती तुमचं वय झालेलं आहे ते सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे आणि अचूक टाकायचं आहे. लिंग सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे. अशा पद्धतीने काही माहिती दिलेली आहे, तुम्ही हे वाचू शकता. त्यानंतर मी तुम्हाला इथे अर्ज कशा पद्धतीने भरायचं, अर्जामध्ये काय भरायचं ही माहिती सांगते. इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते इथे नाव लिहायचं आहे. संपूर्ण नाव तुमचं इथे लिहायचं आहे. तेही कसं लिहायचं आहे, तुमच्या 10वीच्या मार्क्स कार्डवरून तुम्हाला इथे नाव फिल करायचं आहे. तुमचा इथे ॲड्रेस टाकणं गरजेचं आहे. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. 2 असेल तरी दोन्ही टाकू शकता किंवा तुमच्या वडिलांचा टाकू शकता. जन्मतारीख टाकायची आणि या डेटमध्ये तुमचं किती वय होतंय म्हणजे वर्ष, महिने आणि दिनांक म्हणजे दिवसामध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे. राष्ट्रीय तत्व म्हणजे तुमची नॅशनॅलिटी काय आहे, तुम्ही इंडियन आहात ते टाकायचं आहे. उमेदवार विवाहित आहेत, अविवाहित आहेत,
तुमचे लग्न झाले नाही झाले इथे टाकायचं आहे. अर्जदार महाराष्ट्राचे आदिवासी आहात का तुम्ही, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाईल आहात का ते होय नाही करायचं आहे. जातीचे प्रमाणपत्र असल्यास होय नाही करायचं आहे. जातीचा प्रवर्ग कुठल्या जातीमधून येत आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. ईमेल आय डी इथं टाकायची आहे. त्यानंतर बघा नमूद केलेल्या कोणत्या प्रवर्गामधून तुम्ही फॉर्म भरताय आणि तुम्ही कुठल्या प्रवर्गामधून येत आहे ते तुम्हाला इथे टिक करायचे आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशनसुद्धा टाकायचं आहे. इथे एज्युकेशनमध्ये काय टाकायचं आहे बघा, उत्तीर्ण केलेली परीक्षा म्हणजे तुम्ही कधी उत्तीर्ण झालात, विद्यापीठाचे नाव म्हणजे तुम्ही कुठल्या शाळेत शिकलात, कुठल्या विद्यापीठात शिकलात ते टाकायचं आहे. उत्तीर्ण झालेले वर्ष तुम्ही कुठल्या वर्षात उत्तीर्ण झालात ते टाकायचं आहे. अंतिम वर्षाचे गुण म्हणजे तुमचे फायनल इयरचे गुण हे टाकायचे आहेत आणि अंतिम वर्षात एकूण गुण असं तुम्हाला इथे टाकायचं आणि इथे टक्केवारी टाकायचं म्हणजे तुम्हाला किती गुणांपैकी किती गुण होते हे टाकायचं आहे. आणि अनुभव असल्यास अनुभवसुद्धा इथे टाकायचा आहे. कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही अनुभव घेतला आहे, किती दिवसासाठी घेतला आहे किंवा कुठल्या संस्थेमध्ये घेतला आहे आणि कधीपासून कधीपर्यंत हे संपूर्ण माहिती टाकणे गरजेचं आहे. जेव्हा केव्हा तुमचे एखादी कॅन्डिडेटसोबत मार्क्स जर सेम असतील तर तुमची निवड इथे अनुभवावरून केली जाऊ शकते. त्यासाठी अनुभव टाकणे गरजेचं आहे. अवगत असणाऱ्या भाषा तुम्हाला कुठली भाषा येते, मराठी येते, इंग्लिश येते, इंग्रजी येते, लेखणे आणि लिहिण्यामध्ये किंवा बोलण्यात येते ते सुद्धा इथे टाकायचं आहे. आणि तुमच्या विरुद्ध कुठलाही कारवाई चालू नसावी आणि न्याय परिशिष्ट फौजदारी गुन्हा दाखल नसावा तर तुम्ही इथं होय आहे असेल तर का आहे ते लिहायचं आहे. आणि अर्जासोबत काय काय तुम्ही प्रत जोडलात ते सुद्धा माहिती इथं देणे गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही माहिती घालायची आहे आणि हे तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर ठिकाण, दिनांक आणि स्वाक्षरी करायची आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला स्पीड पोस्टाने किंवा स्वतः जाऊन तुम्ही अर्ज हा करू शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.